चोंडी विकास आराखड्याला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे विकास आराखड्यातील कामे 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत। त्यामुळे चोंडी 3 वर्षात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन आणि तीर्थक्षेत्र स्थळ म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती आणि त्रिशताब्दी जयंती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त करत सरकारने आराखड्यास दिलेल्या मान्यतेचं स्वागत केलं आहे। तसेच शनिवारी होणाऱ्या जयंती सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून राज्यातील जनतेनं उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शनिवारी त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळा साजरा होतोय। त्यानिमित्तानं पत्रकारांशी स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शनिवारी 31 मे रोजीच्या जन्म त्रिशताब्दी निमित्त देशात आणि राज्यात विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। चौंडी येथील विकास आराखड्यासाठी राज्य सरकारनं 681 कोटीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे। त्यामुळे चोंडीची ओळख अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डीचा साईबाबा, शनी शिंगणापूरचे शनिदेव आणि अहिल्यादेवींचे तीर्थक्षेत्र चोंडीची ओळख होईल। चोंडी एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन म्हणून नावारूपाला येईल। चोंडी येथे शनिवारी दिनांक 31 मे होणाऱ्या जयंती कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, अतुल सावे, जयकुमार मोरे, दत्तात्रय भरणे, आजी माजी आमदार, खासदार मान्यवर उपस्थित राहणार आहेत। चोंडी येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे। परंतु या वर्षीची जयंती ही विशेष जयंती आहे। 300वी जयंती आहे, त्रिशताब्दी जन्म उत्सव आहे आणि त्या निमित्तानं अतिशय उत्साहाचं वातावरण यासाठी आहे की सर्वदूर सगळीकडे पावसाचं आगमन झालेलं आहे, लोकांच्या मध्ये आनंद आहे। दरवर्षी 31 मेला टँकर, दुष्काळ अशी चर्चा असते। यावर्षी पावसाची चर्चा आहे, त्याचा परिणाम थोडाफार कार्यक्रमावरती देखील झालेला आहे आणि म्हणून त्याचबरोबर 6 मे रोजी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ चोंडीमध्ये आलं। मंत्री परिषदेची बैठक पार पडली या त्रिशताब्दी जयंती उत्सवाच्या निमित्तानं आणि अभिवादन करत असताना 5000 कोटी रुपयापेक्षा जास्त आराखडे हे देवस्थानचे मंजुरी देण्यात आली। त्यामध्ये चोंडीचा देखील 681 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला। आता 28 तारखेला त्याचा अधिकृतरित्या शासनाचा निर्णय देखील निर्गमित झालेला आहे आणि मग आता या पार्श्वभूमीवरती जयंतीच्या अगोदर अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आमदार गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून लाइटिंग, रोषणाई, लेजर शोचं देखील आयोजित केलेलं आहे। फटाके देखील रात्री 12 वाजता वाजवले जाणार आहेत। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्य, अनेक आमदार, जिल्ह्यातील सर्व आमदारांना देखील निमंत्रण दिले। त्याचबरोबर धनगर समाजातील आमदार, माजी आमदारांना देखील निमंत्रण दिले। संपूर्ण महाराष्ट्रातून अहिल्या भक्त हे मोठ्या प्रमाणामध्ये चोंडीकडे येण्याची शक्यता आहे। मला तसे सर्वांचे फोन आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि लवकरच हे श्री क्षेत्र चोंडी हे ठिकाण एक राष्ट्रीय स्मारक म्हणून मोठ्या परिसरामध्ये याचा हा विकास होणार आहे आणि म्हणून आता आपल्या जिल्ह्याची ओळख साईबाबांची शिर्डी, शनी शिंगणापूर आणि त्यानंतर चोंडीचं तीर्थक्षेत्र हे विकसित होण्याचा मार्ग सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि मंजुऱ्या मिळून पूर्ण झालेला आहे। आता खऱ्या अर्थानं हा विकास अस्तित्वात आल्याच्या नंतर हे तीर्थक्षेत्र देखील एक राष्ट्रीय स्मारक म्हणून अस्तित्वात येईल। जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर आताच तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा। पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क।